होता बा आपला गोटपाम चॅलेंजचा डे 33 आपण चाऱ्यासाठी जे शेत तयार केलेलं होतं तिथं आता आपल्याला बियाणा फुकायचं होता. मग एका बादलीमध्ये बियाणा घेऊन घेतला आणि मामांनी डायरेक्ट बियाणा फुकायची सुरुवात करून दिली. पण आपल्याला मागून माती चाळायची होती म्हणून आपण पण आपल्या कामाला लटकून गेलो आणि 10-15 मिनिटांमध्ये आपण तिसऱ्या ओळीमध्ये पोहोचून गेलो. मग काय म्हटलं जरा आता पटापटा काम करू, पण भाऊ आज एकदम बोर होत होतं म्हणून फायनली आपलं काम पूर्ण होऊन गेलेलं होतं. मग काय फावडा आणि उरलेला बियाणा घेऊन डायरेक्ट गोटपामला आलो आणि आता आपल्या कोंबड्यांची छत टाकायची होती. मग काय जरा ज्या दांड्या खराब होत्या त्या बदलून घेतल्या आणि आता आपल्याला वरती तुरट्या बांधायच्या होत्या. तुरट्या बांधून आपल्याला अशा दांड्या बांधायच्या होत्या. फायनल लुक आहे भाऊ आपल्या कोंबडींच्या छतची. मग काय झोपडीपासून पावडी उचलून डायरेक्ट सोनून तेवढ्यात कॉक बिक चालू करून दिला आणि आता आपल्याला पाणी लावायचं होतं म्हणून पाणी येण्याची जागा करून दिली. मग काय फायनली आपलं पाणी पण येऊन गेलेलं होतं. मग काय सगळ्यात पहिले 1 नंबरची लाईन भरून घेतली आणि आता टाइम होता दुसऱ्या लाईनचा आणि फायनल आपल्या शेताचा लुक होता बाई. मग काय म्हटलं आता बैलांच्या चारांना पण पाणी लावूनच देऊ. मग काय तिथं पण आपण पाणी लावून दिलं आणि डायरेक्ट मोटर बंद करायला निघून गेलो. आपली मोटर जवळच आहे म्हणून लवकर पोहोचून गेलो आणि भेटू आता नेक्स्ट ब्लॉग मध्ये लवकरच.